ऐक सखये बाई नवलाची गोष्ट, ऐक सखये बाई कुंभाराने बाळ सोडविले पायी, कुंभाराने बाळ सोडविले पायी नवलाची गोष्ट। भजनी गायनी गोरोबा रंगले, भजनी गायनी गोरोबा रंगले, करत झाले विठ्ठलाचे पायी नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट। ऐक सखये बाई नवलाची गोष्ट, ऐक सखये बाई कुंभाराने बाळ सोडविले पायी, कुंभाराने बाळ सोडविले पायी नवलाची गोष्ट। गोपाल कृष्ण भगवान की जय। कयाधुला इंद्र घेऊन जात असताना नारद महाराज त्या ठिकाणी मध्ये आले आणि कयाधू मातेला इंद्राने सोडून जातो दिलं। इंद्राला शिकवण दिले, इंद्रा अरे असंच तू गौतमजीच्या आश्रमावर गेला होतास, महान पतिव्रतेचा छळ केला होतास अहिल्याचा, त्याचं प्रायचित्त तुला अजून भोगावं लागतं, तुला माहित नाही का? अरे तशीच बाबा ही कयाधू महान पतिव्रता आहे। इंद्राला पश्चाताप झाला, पण त्याच्यापेक्षाही कयाधू माता पश्चाताप करू लागली, महाराज मी काय पाप केला असेल, माझ्या पूर्वीचं काही प्रायचित्त असेल का, म्हणून मला हे फळ भोगावं लागतं। नारद महाराज म्हणाले, आई जे लोक या लोकांमध्ये आणि जन्माला येतात ते पुण्याने येतात का पापाने येतात? महाराज इथं जे येतात ते वा 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 असे श्रोते असल्यावर काय पाहायचं काम आहे बरं। पापात्मके पापे आणि पुण्यात्मके, पुण्यावाले कुठं जातात? स्वर्गाला, वैकुंठाला। पुण्यात्मके पुण्य स्वर्गा पाविजे आणि पापात्मके पापे नरका जायचे। पापावाले नरकाला जातात आणि पुण्यावाले स्वर्गाला जातात। जेने मत पाविजे ते शुद्ध पुण्य, आणि काही नरकालाही जात नाहीत आणि स्वर्गालाही जात नाहीत, मग कुठं जातात? चतुर्भुज नर होनी ठेले। कोणते? ते एकटा नाही हो चतुर्भुज, मातृ पितृ भ्रता स्वगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले। हो आज नाही ते, आता काय करावं? शेतकऱ्याचा कामाधंद्याचे दिवस आहेत ना, नाही का? असो, आणि या लोकांमध्ये जे येतात ते कोण येतात? महाराजांनी सांगितलं, पाप पुण्य समसमान समी तवच पाविजे कर्मभूमी। ज्या वेळेला पाप पुण्य समसमान होईल त्यावेळेला या लोकांमध्ये येतात कर्मभूमीवर। पुन्हा एक प्रमाण आहे महाराज, पाप पुण्य करोनिया जन्मा येतो प्राणी, नाही का? पाप पुण्य करून पापाचं आणि पुण्याचं कर्म तयार झालं तर तिथं जन्माला येतो। जास्त पाप असेल ना तर नरक येताना भोगावं लागतील, थोडं जास्त पुण्य असेल तर स्वर्ग सुख वैकुंठ मिळतं। पण सलोकता, सामीपता, स्वरूपता, सायुज्यता अशा ज्या मुक्त्या आहेत, जर ती मुक्ती मिळाली तर पुनरपी जन्म येण्याची नाही, मुक्ती स्थिती होती त्याची।
नारदाचं ज्ञान हे बरं, हे नारद महाराज ज्ञान काय धुलं सांगायले, हे ऐकायला थोडं जड जात. कथारूपी सांगून जातो आम्ही भागवत का इकडं नाही जात. पण ऐका, नारद सांगू लागले, ऐका, या लोकाचं नाव कर्मभूमी आहे. कारण आगा कर्मी जे उरावे. आणि कर्म तयार कधी होत? हे सगळे या लोकात राहतात का या कर्मभूमीवर? हिचं नावच कर्मभूमी आहे. आणि तर सगळे लोकांचं एकच आडनाव होय. कोणतं? कर्मर कर, कर मर कर. कोण विचारलं तुमचं आडनाव काय आहे, तर तेच सांगायचं, कर्मर कर. कर, इथं आयुष्यभर काम कर. इथं आयुष्यभर तू जे करशील ते कर. त्याचं कर्म तयार होतं. कर्म काय होतं तयार? कर्म तयार होतं. आणि कर्म तयार झालं म्हणजे त्या कर्मामुळे तू मरतो. आयुष्य संपलं की मरतो. मेला का? कर्म कर आणि मर. केलेल्या कर्माचा भोग घे. तो भोग घेत असताना जेवढा आयुष्य तेवढा जग आणि पुन्हा मर. मेल्याच्या नंतर कर्म करूनच ठेवले पुढच्या जन्मात फेडायला. पुन्हा कर्म, पुन्हा ते कर्म कर, पुन्हा कर्म कर, पुन्हा मर. मग असं किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजेत. नाही का? जन्मावं मारावं, जन्मावं मारावं हे रहाड गाडग कायमच चालू आहे. झाड मोडे बीज होय, बीज मोडे झाड होय. पण जातीनं पालटे, त्याची जात पालटते का? बाभळीच्या शेंगदाणा